वारं आंबेडकर धनुष्यबाण चिन्हावर गुलाल टाकायचं 100% गुलाल पडणार आहे ही माझी रिटायर शिक्षक म्हणून माझी खात्री आहे. यांचा बाल्य किल्ला जाईल कारण त्यांनी कामं तशी केलेली आहेत. गुलाल लावायचा आंबेडकरच नाही. आंबेडकर साहेबांनी काय केलं ते आम्हाला जाणीव आहे. ज्याला म्हणायचं नाही त्यांना विकास दिसत नाही, ज्यांना विकास दिसतो ते प्रत्येकजण म्हणणार की धनुष्यबाण. निकाल आंबेडकर वहिनी पकडून गुलाल 100%. ह्या दोन्हीही सीटा अगदी उच्चांकी मताने निवडून येईल. निकाल लागलेला आहे 1 सेकंड. लागणारच की आंबेडकर साहेबांचंच लागणार आहे. त्यांनी त्यांचं वारी केले, आम्ही आमचं वारी केले. आता तुम्ही जर कुठेही गेला असा, खेड्यागावावरती कुठेही गेला असा, तर आंबेडकर साहेबांचाच प्रचार होणार. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीची जी काही निवडणुकीची रणधुमाळी आहे ती सर्व रणधुमाळी आपण के न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच आहे. आज आपण भुदरगड तालुक्यातील जे पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे पुष्पनगर आहे. या पुष्पनगर म्हणजे गावामध्ये आता आलेलो आहे. या गावातील जे काही स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे उमेदवार उभारलेले आहेत ते सक्षम आहेत का, विकासाची कामं काही झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. दादा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, हां माहित आहे का? शेवटचे आता 2 दिवस राहिलेत बरोबर. संपायला. काय वार आहे गावात? गावात जास्तीत जास्त वारं जर बघितलं तर आज धनुष्यबाणाचं वारं जास्त आहे. धनुष्यबाणाचं आहे? हो, नाही म्हणा लागले नाही शक्यच नाही, असं कोणीच म्हणणार नाही. आता गावात इथं वरती चर्चा काय आम्ही केली की नाही, मुलाखती घेतल्या, बरोबर. ज्याला म्हणायचं नाही त्यांना विकास दिसत नाही, ज्यांना विकास दिसतो ते प्रत्येकजण म्हणणार की धनुष्यबाण. बरं, आता विकासाचा मुद्दा काढलाय, काय विकास झालाय सांगा बघू जरा. आता विकास दृष्टिकोनातून बघितलं तर तालुक्यामध्ये भरपूर विकास झाला. आता प्राधान्याने पुष्पनगरचा विचार जर केला तर पुष्पनगरमध्ये पाण्याची स्कीम जवळजवळ 1,60,00,000 रुपयाची स्कीम आहे. त्यानंतर गावातले रस्ते झाले, ग्रामदेवत आहे वरच्या बाजूला भैरवनाथ मंदिर, त्या ठिकाणी ब वर्गमधून आता 25 लाख रुपये पहिला टप्पा आला आहे. त्यानंतर दुसरा टप्पासुद्धा येईल. असे विकासाची कामं भरपूर झालीत आपल्यामध्ये. कागदावर जाईल म्हणतात विरोध. नाही, कागदावर म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा जाऊन बघा ना विकास काय झालाय का नाही ते. लोकांच्या बोलण्यावर किंवा लोकांनी म्हणतात म्हणून तुम्ही म्हणू नका. विरोधकांना भरपूर म्हणताय ना, पण त्यांच्यावर आज बोलण्यासारखा दुसरा कुठला मुद्दाच नाही, त्यामुळे ते काही बडबडते. पण आता हे 2 जे पिंपळगाव जिल्हा परिषदला उमेदवार दिलेत आणि तुमच्या ह्या पंचायत समितीला उमेदवार दिला, सक्षम आहेत का? हो, भरपूर सक्षम आहे. काही कामं विमो झालेत का उमेदवारांच्या, त्या उमेदवारांकडून काही येणं जाणं आहे का, संपर्क आहे का त्यांचा? कसं आहे, संपर्क असल्याशिवाय कामं होत नाहीत आणि कामं झाल्यात म्हणल्यानंतर 100% संपर्क आहे. अगदी घराघरापर्यंत त्यांचा संपर्क आहे. आता ह्या उमेदवारांची संपर्क आहे, विकासाची कामं झाल्यात. हां, पुष्पनगरवाल्यांनी काय ठरवलं का 9 तारखेला कुणाच्या गुलाल टाकायचा? धनुष्यबाण चिन्हावर गुलाल टाकायचं ठरवलाय? हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही ठिकाणी जे महायुतीचे दोन्ही उमेदवार आहेत, युवराज फगरेंची मिसेस कल्याणी फगरे आणि माननीय अर्जुनरावजी आंबेडकर यांच्या सौ रोहिणी आंबेडकर, ह्या दोन्हीही सीटा अगदी उच्चांकी मताने निवडून येत. काय वार आहे, कुणाकडं नाही वार? वारे शिवसेनेकडून आहे. शिवसेनेकडं नाही का? बरं का बरं, म्हणजे केलेल्या कामाचं विकासाचा डोंगर जे केलेलं आहे आमदारांनी केलं आहे, किंवा रोहिणी आंबेडकर या पूर्वी 2 वेळा याला जिल्हा परिषदला निवडून गेले आहेत, त्यांनी किंवा त्यांच्या दिराने, म्हणजे आता अर्थात जे मंत्री आहेत म्हणजे प्रकाशरावजी आंबेडकर यांनी केलेला जो विकासाचा डोंगर आहे तो आपल्या पंचायत समिती म्हणा किंवा जिल्हा परिषद पिंपळगाव एकूण तालुक्यात किंवा राजधानी म्हणजे विधानसभेच्या मतदारसंघात संपूर्ण बरीचशीच कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर प्रेम, त्यांच्यामध्ये असणारी आपुलकी, 4 माणसामध्ये मिसळण्याची प्रवृत्ती, काच कधी वर उचललेली नाही, काच गाडीची कायम खाली आहे, जाता येता हात होईल, 2 मिनटं थांबतील, बोलतील, म्हणजे असणारे माणसातलं जे काही प्रेम आहे एकंदरीत सगळ्या कामाचा डोंगर, त्यांचं सगळं असणारं प्रेम माणसावरलं, सगळ्यांच्यावरलं त्यांची जिद्द पाहून. पण त्या जरा 2 उमेदवारांचा संपर्क कमी आहे म्हणतात इकडे लोक. कुणाचा? आता रोहिणी आंबेडकर म्हटलं आणि भगरे वहिनी यांचा जरा संपर्क नाही. या गावात 3-4 वेळा येऊन गेलेत त्या. 4 वेळा येऊन गेल्या त्या गावात, 4 वेळा माझ्या समक्ष 4 वेळा. मी आणि बाहेर फिरतील असतो आणि पद्धती कुणाटक. आता परवा रात्री होत्या, त्याच्या आदल्या 2 दिवसापूर्वी होत्या, त्याच्या अगोदर 1 दिवसांनी फिरून गेले. त्या संपर्क आहे कमी म्हणजे आता काम म्हणजे प्रचाराच्या वेळा कमी म्हणता का पूर्वीच्या वेळेचा? नाही, तो संपर्क कमी असा कसं कामं होत्यातच की, भरपूर कामं केल्यात त्यांनी. मग कसं आता आमच्यासारख्याला कसं आमदारांचा फंड कुठला आहे आणि रोहिणी आंबेडकरांचा फंड कुठला आहे जरा कळू शकत नाही. जास्त करून कामं झाल्यात, कामाला काय उणीव नाही. आम्ही जी मागणी त्यांच्या समोर ठेवील ती आपल्या जिद्दीने ती करण्याचा प्रयत्न कायम करीत आहे. त्यानंतर त्यांनी बरीचशीच कामं
जवळजवळ सुचवलेले लोकांनी जी कामं आहेत हम्म. ती 70-80-90% त्यांनी केलेली आहेत. जी ही उमेदवार आहे त्यांच्या विरोधात दिलेले उमेदवार पण तगडा आहेत म्हणतात. नाही, उमेदवार आहेत बरोबर आहे, परंतु त्यांचं कामं त्यांनी त्यातला अनुभव नाही, त्यांनी केलेलं काम नाही अजून ते. बर आता म्हणजे या जशा कामातला अनुभव आहे तशा दुसरे उमेदवार कामाचा अनुभव नाहीत असं अनुभवी नाहीत. हां असं आहेत म्हणजे या विभागातला अनुभव नाहीत. अनुभवी नाही. बरं आता सांगा मला तुमच्या अनुभवानुसार सांगा येत्या 9 तारखेला कुणावर गुलाल पडणार सांगा जरा आता. माझी 100% खात्री आहे या जिल्हा परिषद पिंपळगाव, बाकीचं मला काय बाकीचं माहिती नाही, कारण पिंपळगाव मतदारसंघात हं. दोन्ही पंचायत समितीच्या सीटा हं. आणि जिल्हा परिषद सीट हं. ही 100% या शिवसेनेच्या निवडूनच येणार आहे. 100% गुलाल पडणार आहे ही माझी एक रिटायर शिक्षक म्हणून माझी खात्री आहे. पुष्पनगरमध्ये आलोय. पुष्पनगरमध्ये आपण फक्त गावातल्या किंवा गल्लीतल्याच आपण फक्त लोकांच्या प्रतिक्रिया घेत नाही तर आपण शेतकऱ्यांच्या बांधावर देखील आलोय. इथं काही शेतकरी आपल्याला दिसले, जरा बघूया त्यांना विचार. या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, नेमकं ह्या गावात कुणाचं वार आहे कुणाची हवा आहे जरा विचार आहे. मामा नमस्कार. नमस्कार. काय केलं असं हे काय म्हणायचं हे रोपं लावायचे रोपं लावायला नाही होय. बरं आता ह्या शेतीच्या कामात वेळ मिळत नसणार तिकडे काय चालू आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्या माहित आहे का? हाय की लक्ष आहे तिकडे. हाय मग ह्या 100% कामात तिकडे लक्ष आहे म्हणा. हाय की बरं काय वार आहे कुणाचं वातावरण? वारं आंबेडकर आणि फगरे वहिनी दोघांचं बी नाही म्हणाले. आता ह्या नाही, इकडच्या नाही. गल्लीत गेलतो नाही म्हणाले. 100% आंबेडकर वहिनी रोहिणी वहिनी आहेत. आता मी नाही फगरे म्हणली वहिनी. सगळी जण नाहीच. काय नाही येणं जाणं नाही म्हणतात. त्यांचा बाल्य किल्लाच आहे ह्यो. बाली किल्ला आहे. होय. मग ते काम काय झालेत काय हाय काय काम कामं विकास कामं आमच्या गावात भरपूर केल्यात. काय सांगा की कोटीतनं निधी दिलाय त्यांनी. बर होय. काय दिलाय काय हे कुठली कुठली कामं? स्मशान शेड रोडची कामं. बर आता भैरवनाथ मंदिरला पैसे दिल्यात. पण ते कागदावच आहे म्हणतात काय प्रत्यक्ष नाही त्यांनी चेक दिलाय परवा 25 लाखाचा. आता त्यांनी 25 लाखाचा देणार. बर चेक दिलाय. होय, होय. बरं, खरं झाल्या तरी काय काम झालं, खरोखर? झालं. तर कोणी म्हणलंय म्हणून आता सांगा भैरवनाथ आता. मंदिरला कोटीतनं पैसे देणार ते. कोटीनं पैसे देणार. देणार. बरं मग आता काय ठरलाय पुष्पनगरवाल्याने कुणाला निवडून द्यायचं ठरलाय? रोहिणी वहिनी आंबेडकर बर म्हणजे बाणाला निवडून द्यायचं बाणाला ठरलंय. निवडून द्यायचं ठरलंय. बर मग आता जरा 9 तारखेचा एकदा स्पष्ट निकालच सांगा की निकाल आंबेडकर वहिनी फगरे गुलाल 100% जाईल. 100%. होय होय. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आले काय काना? होय आले आले का? आले आले. आता 2-3 दिवसच राहिले होय आता. होय होय. बरं काय वार आहे गावात आता? काय आमदारांचं चांगला आहे प्रतिसाद, म्हणजे आमदारांसाठी लोकांचं मत चांगलं आहे. बरं कारण विकासाची कामं त्यांनी चांगली केलेली आहेत. बरं विकासाची कामं केलं काय त्याचे केलं रस्ते वगैरे केलेले आहेत. बरं कोण उभारले निवडणुकीला काय माहित आहे का? आंबेडकर रोहिणी आंबेडकर वहिनी आंबेडकर वहिनी. वहिनी, बरं हा. वहिनीचं काय काम आहे का हो? आहे. आता दोन मला वाटतं जिल्हा परिषद 2-3 सदस्य. वर्ष जिल्हा परिषद काम केलं आहे, बरं त्यामुळे त्यांना परत लोकांनी संधी दिलेली आहे. त्याशिवाय रोज कोण देत नाही ना. पण आता वहिनीचा संपर्क कमी पडतोय म्हणते आता. नाही संपर्क असं नाही, कसं एकटे माणूस सगळंच करू शकत नाही. त्या बरं, लेवलला बरं. ते लोक शेवटी मतदारांच्यावर राहणार ना ते. हं. हे उमेदवार प्रत्येक घरपती जाऊन करू शकत नाही. बरं पण आता ह्यांच्या विरोधात तगडी दिल्यात उमेदवार पलीकडे पण मग ताकद लागणार का ह्यांची? असं काही नाही. कसं आहे शेवटी विकास लोकांना महत्त्वाचा आहे. बरं अजून नोकरीपेक्षा विकास महत्त्वाचा आहे लोकांना. बरं लक्षात आलं का? विकास झालाय असं तुम्हाला म्हणायचं? झालंय चांगलं बा. बरं मग आता ह्या विकासाच्या जोरावर सांगा 9 तारखेला कुणावर गुलाल पडणार? चालेल. आंबेडकर वहिनी येणार निवडून. आंबेडकर वहिनी वहिनी. येणार 100%. 100%. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या माहित आहे काय? माहिती आहे की आलंय का नाव? आले की आता शेवटचं 2-3 दिवसच होय राहिले 2 दिवस राहिले. मग काय वाढून कोण आहे हो? वाढून बघा आंबेडकर वहिनी आणि भगरी वहिनी आमच्या वाढून आहेत. वाढून आहेत. वाढून आहे ना 101%. आता गावात फिरलोय काय अजिबात फिरा नाही कुठेही फिरा कारण त्यांनी कामं तशी केलेली आहेत. हां. कामं तशी केल्या साहेब. हां. सगळी कामं बघा, रस्त्याची कामं बघा, गटारी बघा. आमदार साहेबांनी बरोच आमच्या गावाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे नाही म्हणतात ना, काम नाही, नाही. नाही वहिनीचा इकडे संपर्क कमी आहे. नाही चुकीची माहिती देतात कोणी बी. बरं. आता तुम्ही जर कुठेही गेला असा खेड्यागावावरती कुठेही गेला असा तर आंबेडकर साहेबांचाच प्रचार प्रचार होणार होणार 101%. आणि सीटा बसणार 5,000 6,000 लीडनं बसणार. एवढं एवढं लीड पडणार 101% पडणार. कारण आता तसं परिस्थिती तशी झालेली आहे. आता आम्ही फिरता ह्याच्यातनं बघितलं प्रत्येकाच्या तोंडाचं नावं येतात. असं म्हणतात की सीट बसणार नाही तर आम्हाला माहिती आहे सीट बसणार का नाही ती 101% सीट दोन्ही बी सीटा बसलेल्या आहे. पलीकडे पण उमेदवार तगडा आहे. तगडा आहे असू देत की त्यांनी त्यांचं वारे केले आम्ही आमचं वारे केलेलं आहे. बरं, तुमचं वारं काय आता सांगा बघू 9 तारखेला वाऱ्याचा टिकाव लागणार काय? लागला आहे. निकाल लय दिवस लागला. ज्यावेळी आंबेडकर साहेबांनी सांगितले जे मॉप आमचा बघितला हं. त्या दिवशी निकालाची जाहीर केले की
निकाल लागलेला आहे लागलेला आहे निकाल लागलेला आहे 100%. आता सांगा तुमचं चिन्ह कुठलं सांगा बघू धनुष्यबाण जरा. बर मग बाणात निकाल लावला लय दिवस लावलाय लावलाय जा. लय दिवस काय लावलाय म्हणाले तिने होय 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 उगाच आपले नक्की आहे तिन्ही सगळं सांगायला आणि तिने ठरवून तुम्हाला सांगितले वाटतं नाही होय आमचं दोघांचं ठरवूनच आहे ठरवूनच आहे ठरवूनच बरं, आहे मग काय आमचं. काय जरा महिलाचा हिस्सा तुम्ही वहिनी सुद्धा आता उभारल्यात वहिनीचं हो. काम आहे का हो? हाय हाय आहे 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 कधी येतात का वहिनीचं येत्या गाडी आहे कधी येत्यात होय होय हा? आंबेडकर साहेबांचं सुद्धा मिसेसचं सगळं हे केलेलं आहे आम्ही बर बचत गटातनं हे केलेलं आहे आम्हाला हम्म. लाडक्या बहिणीने हे पण केलेलं आहे तिने बर भरपूर आम्हाला केले तिने सहभाग केले आम्हाला बर आता तिकडे फगरे वहिनी पण आहेत ना फगरे वहिनी हो त्यांचं पण येणार त्यांचं पण होणार त्यांची पण कामे दोघी पण येणार नाही म्हणतात ना, तिकडे येणार, तर येणार, उमेदवार नाही म्हणणार, जरा- नाही म्हणणार. जरा सक्षम दिल्यात नाही नाही नक्की दोघी पण येणार बर दोघी पण 9 येणार. तारखेला काय ठरलाय कुणाला गुलाल लावायचा ठरलाय गुलाल लावायचा आंबेडकरच नाही आंबेडकर होय होय नक्की लावायचा का हो काय म्हणाले 100%. आमचं 1% आहे आमचं ठरलेलंच आहे ठरवून ठेवलाय ठरवूनच ठेवले आम्ही बरं, म्हणजे तुमच्या दोघांचं एकच हो मत एकच असलंय. मत आहे आमचं मग आता सांगा तर 9 तारखेला निकाल सांगून निकाल- टाका होय होय निकालच लावून सांगणार आहे सांगा निकाल 9 तारखेला काय लागणार लागणारच की आंबेडकर साहेबांचाच लागणार आंबेडकर आहे साहेबांचा तुम्ही हो आंबेडकर साहेब. आंबेडकर साहेब साहेबांचाच साहेब, लागणार आहे साहेब. आम्हाला. कुठेही जावा आम्हाला तुम्ही. नक्कीच माहिती आहे. कुठेही जावं कुठेही ते काय जावा, त्यांचं कुठेही काय जावा. वैयक्तिक असं म्हणून त्यांचं काम त्यांचं चांगलं आहे काम चोख आहे. आंबेडकर काम साहेबांचं बोलतंय त्यांचं. काम बोलतंय काम आज निधी बोलतंय. भरपूर लावलाय आपल्या इकडे बर 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 बहिरीचं देऊळ सुद्धा आमचं लावलाय निधी एवढं कामं चांगली केली आहेत फर्स्ट क्लास म्हणजे कामं बिने सगळी व्यवस्थित आहे चांगलं विकासाचं तुम्हाला बरंच विकास ऐकायला विकास मिळतंय की. ऐकाय म्हणजे त्यांच्या आम्ही आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही बोललोय तुम्हाला माहिती- आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून आम्ही बोलतोय बरं, म्हणजे केलंय म्हणा काम केलंय, केलंय. सगळी बरं. भरपूर जे कामं आहे ते केल्यात आहे. सगळंच केलेल्या केलंय कामाला आता सांगा गुलाल कोणाला लागणार सांगा आता आंबेडकर साहेबांनाच आंबेडकर लागणार आहे साहेबांनाच लागणार. बघा लागेल आंबेडकर ताईसनी आंबेडकर ताईसनी निश्चित आंबेडकर ताईंना लागेल लागणार. दोन्हीच मावशी काय म्हणायला लागल्या हा, तू आता? वय की- हा? वय कुणाला की. निकाल? कुणा- आम्ही जे आमच्या मनात आहे तेच करणार काय तुमच्या मनात काय हा, सांगा वय बरं? की. काय मनात आहे हा? आंबेडकर साहेबांनी काय केलंय ते आम्हाला जाणीव आहे काय केली हा, सांगा काय केलंय म्हणजे काय आम्हाला केलं नाही म्हणतात हा? इकडे कोण आम्ही म्हणणार नाही गावात तसं लोक म्हणणार नाही केलं तुम्ही म्हणतात. काही म्हणले असा तरी आम्हाला ते का पटत नाही पटत नाही नाही मग आम्ही काय त्यांनी केलंय ते आम्हाला महत्व आहे तुमच्या उद्या सकाळी तुम्हाला सुद्धा आमची सत्ता पाहिजे बर हेच आम्हाला म्हणायचं आहे बर मग हा आणि ते मांडलं पाहिजे तुम्ही बी. बर जसं आम्ही जसं तुमच्या शब्दाला किंमत देता का नाही तसं आमच्या बी शब्दाला तुम्ही किंमत दिली पाहिजे बर मग निकाल कोण आहे बाजू मावशी हा? लागणार? कोण निवडून येणार जरा हा सांगा. साहेबच येणार कुठलंच आहे हा? आता नाव कसं घ्यायचं सांगा की नाव आम्ही एवढं सांगायला ना आंबेडकर साहेबच येणार आंबेडकर साहेब हो येणार